आणि ताई, तुला आठवते का ग, म्हणजे शाळेमध्ये आपण मुलींच्या वेण्या एकमेकींच्या वेण्यांना बांधून ठेवायचो. सावंतांच्या ओसरी समोर अगो आपण किती फटाके फोडलेत. आणि हो, ते राणींच्या बागेतून आपण किती कैऱ्या चोरून खायचो. तेव्हा पण तू अशीच असायचीस आणि आपण पकडले जायचो. आणि मग बाबांना कळल्यावर बाबा फटके द्यायचे. आठवतंय ताई तुला? नाही आठवत मीरा. पाटीवर लिहिलेलं पुसून टाकावं ना, तसं कोणीतरी पुसून टाकल्यासारखं वाटतंय का? पण मीरा, हे बघ, आता याच्या पुढच्या सगळ्या आठवणी मला तुझ्यासोबत परत जगायचे. हो ताई, मलाही तुझ्या सोबतच राहायचंय. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. मी जाणारच नाहीये. मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत. आणि मी तुला आणि माझ्या वेदाला जपणार आहे. आणि मी तुला जपणार आहे. हिरा, पण या सगळ्यात ना मायाला विसरायचं नाही. तिने जसा छळ केलाय ना, तसाच तिचाही छळ करायचा आहे. मला मायाचा इतका कधी कधी राग येतो ना ताई. कधी कधी तर असं वाटतं की जे तिने तुझ्या सोबत केलंय ना ताई, तेच मी तिच्या सोबत करावं. पण मग असा विचार येतो की तिच्यात आणि आपल्यात फरक काय, हो ना? हो, पण मीरा, आपल्याला तिचा जीव घ्यायचाच नाहीये. पण तिने स्वतः कबूल केलं पाहिजे की ती तुझी बहीण नाहीये. इतका छळ करायचा आहे तिचा. हो ताई, बरोबर बोलतेस तू. आपण असंच करूया. आता तू बघच. मीरा, वेदा आली. तुम्हा दोघी बहिणींचं काय सुरू आहे? मीरा, वेदाला मी दिसतीये. वेदा, वेदा तुला दिसतीये मी? मीरा, वेदाला दिसले मी. तिने बघितलं आपल्या दोघींना. वेदा, माझ्याकडे बघ. हो, बोल ना बाळा. माया मावशी पण ना अशीच आहे. ती ना एकटीच बडबडत असते. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? आई, मी तुझ्याशी बोलते. का तू एकटी बडबडत होतीस? वेदा, ये ते. अगं, तुझा क्लिप नीट नाही लागला. ये. कोणी लावला तुला? हा, ये, मी नीट लावते. कोणी लावला असं वेदा? अगं आत्या. आणि आजकाल तू शाळेतल्या गोष्टीच सांगत नाहीत मला. कोण आहे तुझी मैत्रीण? कोण आहे? माझ्या मैत्रिणीचं नाव आरोही. एक क्षण वाटलं वेदा मला बघू शकते. किती आनंद झाला होता. पण नाही, तिने मला बघायला नको. या जगातच नाहीये. हे दुःख विसरून आता ती पुढे आली आहे. मीराला आई मानलंय तिने. आत्ता कुठे नॉर्मल होतीये ती. त्यात मी तिला दिसायला नको. माया, काय होतंय? मॅडम, मला खूप त्रास होतोय. मला कसं तरी होतंय, मळमळतंय मला. बरं, औषध घेतलंयस का काही? हो, सगळं करून झालं, पण दुपारपासून काहीच फरक पडत नाहीये मला.
पण हे असं अचानक काय झालंय? ते सगळं त्या मीरामुळे झालंय. त्या मीरानेच काहीतरी केलंय. तिने मला ते श्रीखंड जबरदस्ती भरवलं मॅडम. अहो मी तुम्हाला खरं सांगते, ते श्रीखंड खरंच नंतर कडू लागत होतं. असं वाटत होतं कच्चं कारलं खाते मी. मॅडम मॅडम ती मुलगी काहीतरी ब्लॅक मॅजिक करते. मॅडम प्लीज काहीतरी करा, प्लीज माझी मदत करा. माया, मीरा, मीरा तुझी लहान बहीण आहे माया. ती ती तुझी सख्खी बहीण आहे. तुला कळत नाही का? आणि मी तिला ओळखते, ती नाही करणार असं, मुद्दामून तर अजिबात नाही करणार. अहो मॅडम हे बघ माया, मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही, कळतंय तुला? हे बघ माया, आधी तुला गोष्टी माहिती नव्हत्या, पण आता सगळं कळलंय ना. आता तुला कळलंय ना की ती तुझी लहान बहीण आहे आणि तू तिची मोठी बहीण आहेस म्हणून. हा, मग तिच्यावरती तसं प्रेम करायला शिक ना. अहो तुम्ही काय बोल. ऐक आता आराम कर. मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आराम कर, बोलू नकोस अजिबात. अहो पण मी कोणाबरोबर तरी औषध पाठवते. थोडा आराम कर आणि शांत राहा जरा. शांत राहा. काय झालंय या बाईला? डोक्यातून पार सटकलीये. खरं तर ना हिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाण्याची गरज आहे. मध्येच काही बरळत असते. माया, आई आता जसं म्हणाला ना तसा तू आराम कर, झोप जरा वेळ. कारण उद्या तुला यापेक्षा मोठं काहीतरी भोगावं लागणार आहे. मीरा आणि अंबिकापेक्षा या मायाचाच त्रास जास्ती झालाय डोक्याला. या मुलीमुळे गोष्टी बिघडायला नको. मायाच मीराची बहीण आहे हे नाटक कुठवर लपणार आहे? त्यातून त्या अंबिकाचा आत्मा पण याच घरात आहे. मार्जरी काहीतरी मार्ग सुचव, काहीतरी मार्ग सुचव. बाकीचा विचार करू नकोस मंजिरी. फक्त एकच उद्देश डोळ्यासमोर ठेव. आत्मा आणि मनुष्याची जोडी तोडायची. ते साध्य करण्यासाठी आधी शिवनाथला मारावं लागेल. आणि तुला माहिती आहे हे काम सोपं नाहीये. मार्जरी, ते ठाऊक आहे मला, पण मी आता मागे हटणार नाहीये. त्या शिवनाथला मी संपवणारच आहे. आणि हे काम मी उद्याच हाती घेणार आहे.